2025 आणि मुख्य आयोजक संघ मैदानात आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गावदेवी स्पोर्ट्स उंबारली रेग्युलर 40+ आणि तसेच सन्माननीय लालचंद श्रीपत पाटील साहेब आणि तसेच सुखदेव गोपाळ पाटील साहेबांच्या वतीनं हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहतात. तुम्हा सर्वांचं या अंतिम रजनीमध्ये सहर्ष स्वागत. सेकंड सेमीफायनल 40+ फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाहतात. आणखीन एक चांगली बाटल आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड सेमीफायनल आहे 40+ फॉर्मॅटमधली. याआधी आपण पाहिलं संदप टीमने चांगला खेळ दाखवला, ते थेट फायनलमध्ये पोहोचलेत. बट त्यांचा अगेन्स्ट फायनलमध्ये खेळेल कोण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आता या सेकंड सेमीफायनलमध्ये मिळणार आहे. आणि लढत आहे सेकंड सेमीफायनलमध्ये उंबारली संघ आणि त्यांचा अगेन्स्ट चिकनघर 40+. सामन्याला सुरुवात होत आहे. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा आवर्जून आपण इथं देऊया. अपेक्षा करूया की आणखीन एक चांगली बाटल आपल्याला या सेशनमध्ये पाहायला मिळेल, कारण भरपूर चांगली स्पर्धा आपण अनुभवली. कारण 40+ तसेच ग्रामीण क्रिकेटला प्राधान्य या स्पर्धेमध्ये दिलं गेलं. भरपूर चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आपण या स्पर्धेमध्ये पाकलेलं आहे. आणि या स्पर्धेची महाअंतिम रात्र आणि त्यामध्ये सेकंड सेमीफायनलच्या लढतीला इथे होत आहे सुरुवात. टॉस दरम्यान या मॅचचा जिंकला होता टीम चिकनघरने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी यजमान संघ या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ उंबारली टीमला. आणि सचिन आणि त्यांचा समेत रवी ही सलामीची जोडी आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती विक्रम तयार होतात. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सेकंड सेमीफायनल लेट्स प्ले. पहिला बॉल पॉवर प्ले आहे. 2 फिल्डर इनफिल्डचा बाहेर पाहायला मिळतात आणि ही मॅच आहे 4 ओव्हरची 4 षटकांची लढत आहे. याआधी संदप टीम फायनलिस्ट बनली, फर्स्ट फायनलिस्ट आहे. पण त्यांचा अगेन्स्ट खेळेल कोण या प्रश्नाचं उत्तर या मॅचमध्ये मिळेल. पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका डाऊन द ग्राउंड मिड ऑन इनफिल्डमध्ये त्याचा फायदा घेतला. बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा पलीकडे. काय सुरुवात केली आहे सचिनने. पहिला बॉल पहिला चौकार 4. सुपरस्टार आणि मैदानाचा आतमध्येही सुपरस्टारच आहे उंबारली गावचा. गेले कित्येक वर्ष या गावचं क्रिकेट ज्याने हायलाईट केलं, या गावाच्या क्रिकेटला ज्याने पुढे नेलं तो सचिन भोईर स्ट्रायकिंग एंडवरती आहे. फुल टॉस होता, ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. स्क्वेअर लेगचे फुल्ड इनफिल्डमध्ये बॉल फील्ड करतात आणि मिळेल तोपर्यंत सिंगल. धाव फलक आता 5 वरती 5 ऑन द बोर्ड. 4 ओव्हरची मॅच आहे आणि ज्याप्रमाणे ते सुरुवात राहिली. आणि एक माहिती आमच्या ऑफिशियल स्कोररने आमच्यापर्यंत पोहोचवली की या स्पर्धेमधला 47वा बॅटर ज्याने चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. आणि ती चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात आमचे ऑफिशियल स्कोरर. एक पारितोषिक आले सलग 3 चौकार सलग 3 षटकार लालचंद पाटील यांच्याकडनं. आपण पाहिलं तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे उंबारली 40+ संघासाठी. आणि पुढची मॅच रेग्युलरची असेल त्यामुळे दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. भाल आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला खेळतो कोणी O2 विशाल. सिंगल कंप्लीट झाले. धाव फळक सिंगलच्या मदतीने स्कोर करतात 6 वरती. ऑफिशियल स्कोरर आमच्या समेत याच गावचे भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. हे आमचं कॉम्बॉक्स दाखवलं जातं. आजच्या या अंतिम रात्रीमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व तसेच स्वर्गीय गौतम श्रीपत पाटील यांचा स्मरणार्थ स्मृती चषक 2025 हा थरार तुम्ही पाहतात. आणि लढतही तितकीच चांगली आहे कारण सेमीफायनल 2ची लढत तुम्ही पाहतात. आणि ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीचा देखील आवर्जून उल्लेख करून भरपूर चांगलं कार्य तेही करतात. लॉफ्टेड फटका आहे, डीपमध्ये फिल्डर आहेत, काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. हरीश केने त्या रिझममध्ये आहेत आणि या खेळाडूला कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही आहे. मला आठवतं की 40+ या विभागामधला एकमेव बॅटर ज्याने 40+ क्रिकेटमध्ये शतक बनवलेलं आहे, 2 वेळा बनवलेलं आहे. क्या बात आहे, लाजवाब खेळ. आणि रेग्युलर क्रिकेट जेव्हा खेळायचं तेव्हा 97 हा त्यांचा उच्चांक होता. बट 40+ 2 शतक बनवलेले आहेत त्यांनी. पॅनवरती टाकायचा होता. डाऊन द लेग साईड अतिरिक्त रन दरम्यान त्यामुळे एक्स्ट्रा रनचा मध्ये धाव फलक आता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला. ही आमची चिमुकली ती देखील सध्या सगळीला स्पर्धेचा आनंद घेत आहे आणि तिच्या चेहऱ्यावरती ही गोड स्माईल आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल पॅनवरती फ्लिक्सचा फटका रिस्कच्या साहाय्याने वळवला. बॉल मिड विकेटला फिल्डर इनफिल्डमध्ये होते, त्यांनी हा बॉल फील्ड केला. तोपर्यंत सिंगल धाव फलक येताना वरती. बघा 4 ओव्हरचा सामना आहे आणि एकंदरीत
जस्ट आपण फ्लड लाईट्स क्रिकेटला आता सुरुवात केली. फ्लड लाईट्स जस्ट ऑन झालेल्या आहेत आणि अशा कंडिशन्समध्ये मी म्हणेन की 35 to 40पर्यंत जरी पोहोचले ना तरी सुद्धा मॅच चांगली होईल. आणि सचिन आहेत मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल गती कमी केली होती, बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कट, फिल्डर आखित पॉईंटला बॉल फील्ड केला जातो. सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्त इथे मिळणार नाही आहे. धावफलक 10 वरती आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचाही खेळ इथे समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 10 धावा आणि कोणत्या प्रकारे विकेट इथे गमावलेली नाही आहे टीम उंबारली. रिमेनिंग खेळ बाकी आहे येतात 3 ओव्हरचा. आणि आजचा जर संदप संघ नुकताच फायनलसाठी क्वालिफाय झाला. बट या टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय श्यामदादा गायकड साहेब जे खऱ्या अर्थाने थोडे आजारी आहेत आणि नुकतीच त्यांची मोठी सर्जरी झालेली आहे आणि हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट आहेत. लवकर ते रिकवर होतील अशी अपेक्षा आम्ही नक्कीच करू. आणि सध्या सगळीला त्या परिस्थितीमध्ये देखील ते सामन्याचा आनंद घेतात. म्हणजे हे प्रेम आहे आपल्या गावच्या संघाप्रती, हे प्रेम आहे क्रिकेटप्रती. साहेबांचं देखील मी सहर्ष हार्दिक स्वागत करेन आणि हीच प्रार्थना करूया की लवकर साहेबही रिकवर होतील. कारण त्यांचा खऱ्या अर्थाने गावचा संघ फायनलमध्ये क्वालिफाय झाला. सेकंड ओव्हर आणि मंचावरती आमचे दिग्गज मान्यवर सध्या सगळीला या स्पर्धेचा आनंद घेतात. सन्माननीय रमेशजी केणी साहेबांना तुम्ही पाहू शकतात. आजच्या अंतिम रात्रीमध्ये साहेबांची बहुमूल्य उपस्थिती मंचावरती आपण पाहत आहोत आणि सध्या सगळीला ते या स्पर्धेचा आनंद घेतात. साहेबांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. सेकंड ओव्हर बॉलर आपण पाहत आहोत या दुसऱ्या षटकामध्ये. स्वतः हरीश केने आता बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात या दुसऱ्या षटकामध्ये. सेकंड ओव्हर स्ट्रायकिंग एंडवरती सचिन भोईर. बॅटल चांगली रंगेल असं वाटतंय. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिलाच बॉल शॉर्ट पिच पुल करायचं होतं, बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, येतोय डॉट. मी म्हटलं बेस्ट वर्सेस बेस्ट बिकॉज दोन्ही प्लेअर त्यांचं खऱ्या अर्थाने जर आधीचा खेळ आपण पाहिला जेव्हा रेग्युलर टीममध्ये खेळायचे तेव्हाचाही खेळ आणि आजचाही खेळ जर आपण पाहिला तर दर्जेदार आहे. दॅट्स वाय या बॅटलला पाहण्याची एक वेगळी मजा आहे. कारण बॉलिंग मार्कवरती हरीश आहे, स्ट्रायकिंग एंडवरती सचिन भोईर. नेक्स्ट बॉल सन्मान दिला, फ्लिक्सचा फटका ऑन साईडला. स्क्वेअर लेगचे फिल्डर डीपमध्ये स्क्वेअर लेगला जे फिल्डर होते वेगाने येतात. थोडंसं फंबल झालं, त्याचा फायदा नक्कीच मिळेल. 2 धावा कंप्लीट. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 12 धावा धावफलकावरती. मनसावरती आज मान्यवरांची आपल्याला अफाट गर्दी नक्कीच पाहायला मिळणार आहे. कारण आज महाअंतिम रात्र या भव्य दिव्य क्रिकेट सोहळ्याचे आपण पाहणार आहोत. आणि बॉल दरम्यान स्वतः विकेट किपर येऊन आता फील्ड करतात. हे दुसरे षटक आतापर्यंत शांत चाललेलं आहे. कारण 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेले आणि त्यामध्ये फक्त 2च धावा आला. सन्माननीय सुखदेवजी पाटील साहेबांना आपण पाहू शकतात या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि तसेच सन्माननीय लालचंद श्रीपत पाटील साहेबांना देखील आपण पाहतात. कारण या स्पर्धेचे करणारे निर्माते मुख्य आयोजक ही जोडी आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. कारण त्यांचीच ही संकल्पना आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारली आहे ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. डीपमध्ये मिड विकेटला फुल्डर येतात, बॉल फील्ड झाला, थ्रोही येतो. बट तोपर्यंत 2 धावा दरम्यान ते सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. बघा हे षटक थोडं शांत गेलं बिकॉज या ओव्हरमध्ये कोणत्या प्रकारे बाउंड्री नाही आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेले, 2 डबल 2 डॉट बॉल. आणि जर आपण पाहिले हे जे 2 चेहरे तुम्ही सध्याच्या घडीला टी व्ही स्क्रीनवरती पाहतात. कारण या 2 चेहऱ्यांचं नेतृत्व मार्गदर्शन आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. सन्माननीय लालचंदजी पाटील साहेब तसेच सुखदेवजी पाटील साहेब. कारण बघा एखादी स्पर्धा घडवणं हे विचारही करणं, मी म्हणेन विचार करणं आणि त्या स्पर्धेला अस्तित्वामध्ये उतरवणं या दोन्ही गोष्टींमध्ये फार मोठा फरक आहे. बट विचारही केला, संकल्पही घेतला आणि त्या संकल्पाला अस्तित्वामध्ये इथे साकारही केलं. ड्राईव्ह करत असताना कव्हरला फिल्डर बॉल स्टॉप केला, सिंगल कंप्लीट. बघा लाईन आणि लेंथवरती ज्याप्रमाणे बॉल टाकले जातात हरीश केने यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला गेलं तर संधी दिली नाही आहे बॅटरला मोठे फटके खेळण्याची. हीच गोष्ट राखली या ओव्हरमध्ये म्हणून आतापर्यंत 5च धावा आलेल्या आहेत. शेवटचा 1 चेंडू बाकी या दुसऱ्या षटकामधला. फिल्डिंगमध्ये काहीशे चेंजेस आता इथे येतात. कारण जर आपण फील्ड प्लेसमेंट पाकले लॉंग ऑन काउ कॉर्नर डीपमध्ये आता जर आपण पाकले तर एक स्क्वेअर लेगला ही फिल्डर आहे. ठीक आमचा कॉम्बॉक्स समोर
फुल लेंथ होता, बॉलर बॅक स्ट्रोक, स्वतःच्या पायांनी हा चेंडू अडवला आणि तोपर्यंत सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या अखेरीस धावफळ काके 16 आणि कोणत्याही प्रकारे विकेट ते गमावली नाही, टीम उभारली नाही. आणि भरपूर सारे प्रेक्षकही आज या स्पर्धेला आवर्जून भेट देण्याकरिता येतील, कारण महाअंतिम रात्र आज खऱ्या अर्थाने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल की 40+ फॉर्मॅटमधनं कोण चॅम्पियन बनेल आणि रेग्युलर फॉर्मॅटमधनं या स्पर्धेचा चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान कोण पटकावेल, या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. संदीप टीमला देखील दाखवलं जात आहे, खुश आहेत, भरपूर खुश आहेत, कारण फायनलसाठी ते 40+ फॉर्मॅटमधनं क्वालिफाय झालेत. हे चेहऱ्यावरती जी स्माईल आहे ना, ती स्माईल भरपूर काही आपल्याला सांगून देते. सध्याच्या घडीला रिलॅक्स होतात, फायनलची तयारीही करतात. दोन ओव्हरचा खेळ झाला. 16 धावा धावफलकावरती आहेत. एक छोटासा ब्रेक आहे, सो तोपर्यंत आपण जाऊया डीजे मास्टरांकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. धन्यवाद डीजे. यानंतर अजून एक सुपर 8ची रेग्युलरची मॅच तुम्हाला नंतर पाहायला मिळेल. एका बाजूला भालगाव आणि दुसऱ्या बाजूला इशिता 11 कोणी ए संघ. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेच टॉससाठी यायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, लक्षात घ्या. कोणी ए विरुद्धात भाल अशी सुपर 8ची पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल रेग्युलर फॉर्मॅटमधनं. यानंतर आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम खोणी आणि त्यांचा अगेन्स्ट भाल अशी बॅटल रेग्युलर फॉर्मॅटमधनं. बट त्याआधी सेमीफायनल 2 सुरू आहे. 40+ फॉर्मॅट. फुल टॉस, लॉफ्ट खेळला, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन आहे, उपस्थित मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. फुल टॉस बॉल कुठे ना कुठे मोठा फटका खेळायचा होता. ताकद कमी पडली की काय तेच वाटतंय. पगला धक्का, बॅटर बाद झालेत रवी. बॅटर सीताराम पाटील क्रमांक 3 वरती. बट होनेस्टली सांगायचं झालं तर आता वेळ नाहीये, कारण 11 चेंडू बाकी आहे. धावफलक फक्त 16 आहे. ऍक्सिलरेट करावा लागेल. नेक्स्ट बॉल फुल खेळाय, हवेमध्ये बॉल, फिल्डर येत आहेत, फाईन लेग्स एक जज करतायत, मिस्टेक होणार नाहीये. आणखीन एक सफलता. बॅक टू बॅक धक्के इथे लागतात. सीताराम आले आणि आता सीतारामांना जावंही लागेल. धक्का लागला. हा दुसरा टीम उंबारलेला. क्रमांक 4 वरती. बट जे मी सांगितलं की होनेस्टली आता वेळ फार कमी आहे. विकेटही चाललेत, रन्स थांबलेले आहेत, कारण एकंदरीत तुम्ही सेमीफायनलची ही मोठी मॅच खेळतात. दॅट्स वाय अपेक्षाही जास्त आहेत. यजमान संघ स्वतः मुख्य आयोजक संघ या स्पर्धेचा आपल्याला मैदानात आतमध्ये पाहायला मिळतो. गावदेवी स्पोर्ट्स उंबारली. बट या लढतीमध्ये आता चिकनगडचं क्रिकेट किती मोठं आहे, किती स्टँडर्ड लेवलचं आहे ते इथे दाखवतात. कारण लाजवाब बॉलिंग परफॉर्मन्स आतापर्यंत राखला. अवघ्या 16 धाव्यांवरती 2 धक्के, हॅट्रिक बॉल.
लॉंग वे शफल झाले, बट तरी सुद्धा बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. आणि केन एक डॉट बॉल, काय बॉलिंग होत आहे आतापर्यंत. नरेंद्र 3 चेंडू टाकलेत, फक्त जर आपण पाकलं एकही धाव अजून दिली नाही आणि 2 विकेटही काढलेत. मॅच विनिंग बॉलिंग, कारण सेमीफायनल मॅच तुम्ही खेळतायत आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आणि एवढ्या मोठ्या सिच्युएशनमध्ये तुमचा बॉलर येतोय, 3 चेंडू टाकतो, 2 विकेट काढतोय. ही इज रन अ मॅच विनर. कारण ज्याप्रमाणे त्याने बॉलिंग आतापर्यंत केली, आता गॅपमध्ये आखे बॉल दरम्यान काऊ कॉर्नरचे फिल्डर येत आहेत, बॉल फील्ड केला जातो, थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा दरम्यान ते कंप्लीट केल्या जातील. कारण 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 2च धावा आल्या आणि 2 धक्केही दिलेत. धावफलक जर आपण पाहिलं 2 धावांच्या मदतीने स्कोर करत 18, 2 धक्के लागलेत. आणि या ओव्हरमध्ये आणखीन येत्या 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी, बाउंड्रीज हव्या आहेत, मोठे फटके हवे आहेत आणि त्यासाठी अटेम्प्ट करावा लागेल, त्या इंटेन्शनने खेळावा लागेल. लॉफ्टेड फटका, बॉल हव्यामध्ये, लॉंग ऑन द फिल्डर थांबलेत आणि अखेरेस बॉल फील्ड झाला आणि थ्रो येतोय तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. प्रयत्न करतात बॅटर की मोठे फटके खेळायचे आहेत, बट प्रॉपर लिमिट ऑफ द बॅट स्ट्रोक आणि मोस्ट ऑफ जर ऑनेस्टली सांगायचं तर गॅप शॉट सिलेक्शन. मग ॲज अ बॅटर जर तुम्हाला मोठे फटके खेळायचे तर मॅटर काय करतं, तुमचा हँड आय कोऑर्डिनेशन, शॉट सिलेक्शन, त्यासोबत तुम्ही कोणत्या रिजनमध्ये स्ट्रोक केला तेही मॅटर करतं. फुल टॉस होता, ऑन साईडला स्ट्रोक, डीपमध्ये आता मिड विकेटला फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात, थ्रो चांगला आला बट तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगला तालमेल दोन्ही बॅटर्समध्ये पाहायला मिळतोय, 2 मिळतील आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरीस सेकंड सेमीफायनलमध्ये 22 धावा धावफलकावरती, धक्के लागले 2. टीम गावदेवी स्पोर्ट्स उंबरली आणि टी व्ही स्क्रीनवरती कोणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय अगदी नेक्स्ट मॅचमध्ये ते इन ॲक्शनमध्येही दिसणार आहेत. कोणी अगेन्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, भाल अशी लढती यात नंतर आहे. प्लस फॉर्मॅटमधली आपण पाहताय स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व तसेच स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांचा स्मरणार्थ स्मृती चषक 20-25 थरार आणि महाअंतिम रात्रीमध्ये सध्याच्या घडीला 40+ फॉर्मॅटमध्ये सेकंड सेमीफायनल टीम चिकनगर आणि त्यांचा अगेन्स्ट टीम उंबारली. आणि लढतीमध्ये आतापर्यंत या पहिल्या सत्रामध्ये 3 ओव्हरचा खेळ झालेला आहे. 22 धावा धावफलकावरती, धक्के लागले 2 आणि येत्या 1 ओव्हरचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी. बट मी म्हणेन की लास्ट ओव्हरमध्ये मिनिमम तुम्हाला 12 ते 15 हवे आहेत. तुम्हाला 35 किंवा 40 बिटवीन बनवायचं, कारण त्यापेक्षा जर तुम्ही कमी राखले 22 धावा धावफलकावरती आहेत. आणि जे मी म्हटलं की 12 ते 15, कारण 35 किंवा 40चा जवळपास जर तुम्ही नाही पोचले तर अपोनंट टीमवरती प्रेशर बनवणं अवघड आहे. चला वेळ कमी घ्या विनंती असेल, कारण अजूनही भरपूर सारे सामने बाकी आहेत. आज ही अंतिम रजनी. आज खऱ्या अर्थाने 40+ फॉर्मॅटमधनं कोण चॅम्पियन बनेल, रेग्युलर फॉर्मॅटमधनं कोण चॅम्पियन बनेल या प्रश्नाची उत्तरही आज आपल्याला मिळणार आहेत. शेवटचा षटक, बॉलर अरुण दरम्यान तयार होतो या अंतिम षटकामध्ये. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाकले तर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नरला हरेश. फिल्डर जर आपण पाकले तर एक डीपमध्ये स्क्वेअर लेग. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचा होता. फिल्डर आता वेगाने येत आहे. डीप मिड विकेटला जे फिल्डर होते ते पोहोचतात. थ्रो जोपर्यंत येईल तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. बघा सिंगल डबल्सने मी म्हणेन की जास्त काही फरक टीम चिकनगरला पडणार नाही आहे, कारण त्यांनाही ठाऊक आहे की इथे एकंदरीत टॉससाठी रिपोर्ट करा. चला टीम खोणी आणि टीम भाळ रेग्युलर फॉर्मॅटमधली लढत आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ्टेड फटका उडवलाय, बॉल हवेमध्ये, हरेश आहेत आणि प्रयत्न लाजवाब. क्या बात आहे. वयाच्या 40 नंतरही सुद्धा मैदानाच्या आतमध्ये असे एफर्ट्स आम्ही दाखवू शकतो, स्वतःला आम्ही झोकू शकतो. चेक करायचं, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी पाकलं जाईल, बट फर्स्ट लुकमध्ये असं वाटलं की सेफली बॉल फील्ड केला असं वाटलं जरूर, बट एक कन्फर्मेशन चेक केलं जाईल. बट काय लाजवाब एफर्ट होता. ते म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये एज इट्स जस्ट अ नंबर. वय किती असू द्या, खेळण्याची जिद्द असेल, चांगला खेळ करण्याचे प्रामाणिक प्रयत्न असतील तर तुम्ही कोणत्याही वयामध्ये चांगला खेळ करू शकता.
जस्ट लेजंड लीगमध्ये सचिन तेंडुलकर सरांना पाकलं वाटणार नाही की 50+ आहे ज्याप्रमाणे ते खेळले आणि आता 40 वर्षानंतरचे तरुण मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि त्या लाजवाब फिल्डिंगमध्ये एफर्ट आपल्याला हरीश केन यांचा पाहायला मिळाला. बट त्यांचे प्रयत्न आता सेफली राहिले की अनसेफ राहिले ते चेक केलं जातं. पाकलं जात आहे. जर बॉल सेफली फील्ड झाला असेल तर रन्स मिळतील 2, बट जर नसेल झाला तर किती मिळतील तोही प्रश्न आहे. चेक केलं जातं कारण बघा डेथ ओव्हर लास्ट ओव्हरचा खेळ आहे इथे एका धावेचं महत्त्व जास्त आहे. पाकलं जातं सेकंड सेमीफायनल टीम चिकनघर आणि त्यांचा अगेन्स्ट आपण पाहत आहात टीम गावदेवी स्पोर्ट्स उंबारली स्वतः यजमान संघ. अजूनही निर्णय पेंडिंग आहे. थोडं वेट करा. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीचा आवर्जून मी उल्लेख करेन. भरपूर चांगला टेलिकास्ट आणि सेफली फील्ड केला म्हणजे फक्त मिळतील 2 धावा. लाजवाब फिल्डिंग हरीश केन यांचे. शतकही बनवतात, फिल्डिंगही लाजवाब करतात आणि बॉलिंगही लाजवाब करतात. क्या बात आहे हरीश. यावेळेस बॅटचा टोला लागला. आता हरीश येतात आणि आता कॅच ड्रॉप. बघा कधी कधी जास्त प्रशंसा करणं ना हेही चुकीचं ठरतं. कॉमेंटेटर कर्स म्हणून आताच कौतुक केलं. बॅटिंगही चांगली करतात, बॉलिंगही चांगली करतात, फिल्डिंगही चांगली करतात आणि आता कॅच ड्रॉप. हे क्रिकेट. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावपळ करता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 28. नेक्स्ट बॉल स्वीप केला गॅप मध्ये डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर धावतात बट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महत्वपूर्ण क्षणावरती हा महत्वपूर्ण फटका. बॅटर सचिन भोईरचा बाटमन हा चौकार. फटका स्वीपचा फटका पॅनवरती लो फुल टॉस पाकिलं पारखलं आणि परफेक्टली एक्झिक्यूट केला हा फटका. फुल लेंथ डाऊन द ग्राउंड बॉल हवेमध्ये आणि थेट गेला लॉंग ऑन फार. लाजवाब फटका सचिन भोईरचा बॅटमधनं. या महत्वपूर्ण रनचे येत आहेत. षटकार. वन्स अगेन आणखीन एक उडवला बॉल हवेमध्ये. हरेश पोचलेत कॅच पकडली आता. बट या आधी जर ही कॅच पकडली असती तर भरपूर काही वाचलंही असतं पण तसं काही झालं नाहीये. खेळ जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला इथे पहिलं सत्र समाप्त. एकूण रन्स बनवण्यात आल्या या पहिल्या सत्रामध्ये 38 आणि 39चा एक चॅलेंजिंग टोटल सेकंड सेमीफायनल मध्ये टीम उंबारली टीमने सेट केला अगेन्स्ट टीम चिकनघर. आणि टॉस आता आपण करूया भाल अगेन्स्ट खोणी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आज गेस्ट म्हणून आणि त्यांच्या शुभेच्छा आपण टॉस करतोय. कॉल असेल भालच्या कॅप्टनचा. हेड्स इज द कॉल अँड इट इज हेड्स. टॉस जिंकलाय तो भालचा कॅप्टनने. मी राजोदा पालकर यांना विनंती करेन की मंचावरती आपण स्थानापन्न व्हा. दोन्ही कॅप्टन माझ्या सोबत आहेत. काय म्हणाल मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये जबरदस्त खेळ झाला. 2 सामने जिंकलेत. ही मॅच तितकीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण इथून जिंकले तर किमान या स्पर्धेमधून एक पारितोषिक घेऊन जाल. काय म्हणाल किती प्रेशर आहे हा सामना खेळत असताना? प्रेशर तर काय नाही. कोणी संघ चांगला आहे सध्याच्या फॉर्ममध्ये पण आम्ही जरा 8 फॉर्ममध्ये आहे. त्या प्रयत्न करू ट्रॉफीसाठी.
कोणकोणते खेळाडू फार चांगले खेळलेत मागच्या 2 सामन्यांमध्ये? कालच निहाल आहे, वैभव पण आहे, आहेत सर्व 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 चांगलेच खेळतात. टॉस जिंकला, डिसिजन काय? फील्ड काय मिळालं 4 ओव्हर्समध्ये इथपर्यंत थांबवल्यानंतर त्या धावा तुम्ही चेस कराल कम्फर्टेबली? 40-45 परत थांबवायचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅचसाठी. करंट टॉस इम्पॉर्टंट होता बिकॉज टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या संघाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न. कोणी संघ यंदाच्या हंगामामध्ये थोडे अप अँड डाऊन्स राहिलेले आहेत. लास्ट 2 इयर्समध्ये मी जसं बघितलं की फार फॉर्ममध्ये होती टीम. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये तुम्ही विजेतेपद देखील पटकावलेलं आहे, पण यंदा ते पाहायला मिळालं नाही. सुरुवातीला जरूर चांगला खेळ झाला, पुन्हा मग डाऊनफॉल आम्ही बघितला. पुन्हा तुम्ही जरूर करता स्वतःला चार्ज होऊन. काय म्हणशील या स्पर्धेमध्ये कसा आहे परफॉर्मन्स 2 मॅचेसमध्ये? या स्पर्धेमध्ये खूप छान परफॉर्मन्स झाले आणि ही ट्रॉफी उचलण्याचा आम्ही प्रयत्न करू. मागच्या 2 मॅचेसमध्ये जे खेळाडू होते तेच असतील आजही की काही चेंजेस आहेत? नाही, सेम टीम आहे. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. म्हणजे 4th क्वार्टर फायनल आपल्या समोर असेल. रेग्युलर फॉर्मॅटची इशित 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोणीच्या विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ भालच्या कॅप्टनने टॉस जिंकला. ते करणार आहेत फिल्डिंग, जो असेल पुढचा सामना. मात्र ही सेमीफायनल नंबर 2 40+ फॉर्मॅटची यजमान गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीने बॅटिंग तर केलेली आहे, मात्र त्यांना आता धावा डिफेंड करायच्या आहेत. तगडी बॅटिंग ऑर्डर असेल आणि या बॅटिंग ऑर्डरमध्ये कल्याण डोंबिवलीचा एक नामवंत बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे, हरेश केणे. सो पाहायला विसरू नका. सेकंड इनिंग संपूर्ण उंबारलीकरांच्या चिकनघरकरांच्या नजरा या मॅचकडे असतीलच, कारण इथून जिंकणारा संघ या स्पर्धेचा 40+ फॉर्मॅटच्या फायनलमध्ये पोहोचणार आहे. या विकेत या दुसऱ्या डावाचं धावतं वर्णन नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचे आजदेचे डोंबिवलीचे नितीनजी कांसर यांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद करणजी खान, धन्यवाद विशालजी पाटील. आपण पाहतोय आणि आपण पाहतोय 38 धावा केल्या. सचिनने चांगली फाईट केली. 26 धावांची इनिंग त्याने साकारली. शेवटपर्यंत तो मैदान थांबला आणि आता 39 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे. पिंटू शेठ भोईर पिसोली यांनी पुरस्कृत केला आहे गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघाला. आणि या अगोदर आपण पाहिलं तर श्यामदादा गायकर प्रतिष्ठान दिलीप शेठ गायकर यांनी पुरस्कृत केलेला संदर्भ 40+ संघ या स्पर्धेच्या 40+ मधनं फायनलमध्ये दाखल झालाय. हरेश केने आणि नरेंद्र पाटील सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. होम ग्राउंडमध्ये गावदेवी ईश्वरी लेवन उंबारली संघ खेळते, त्यामुळे मॅच चांगली रंगेल. मॅच असं वाटतंय शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. ज्या पद्धतीने मागचा पहिला सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहिला, सहजरित्या जिंकला तो. पहिलाच बॉल आपण पाहतोय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हरेश केनेच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती आलाय दमदार चौकार. प्रसाद सहस्रबुद्धे सरांना तुम्ही पाहतायत. 5 धावा दाखल करावी लागलेत. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळून करताय. सॉफ्टवेअरचा वापर केलाय, कारण की या स्पर्धेमध्ये हरेशने जेव्हा जेव्हा चौकार मारले त्यानंतर त्याची विकेटही गेलेली आहे. त्यामुळे आता त्याने संयम दाखवला आणि एक सिंगल घेतली. धावसंख्या 6 वरती तुम्हाला पाहायला मिळते. 39 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी रुद्र 11 चिकनगर. पहिल्या सेमीफायनलमध्ये आपण पाहिलं तर उद्योजक दिलीप शेठ गायकर दातिवली यांनी पुरस्कृत केलेला संघ श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदर्भ संघ फायनलमध्ये पोहोचला. हा चेंडू बघा हलक्या हाताने खेळतात, फक्त दिशा दिली मिडविकेटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्रशेट्टी पण वेगाने आले तिथे. श्याम भोईर आहेत आणि बघा हरेश केनेने कॉल दिलाय. 3ऱ्या धावेचा आणि 3 धावा धावून घेतल्यात. कॉर्डिनेशन पाहिजे तुमच्याकडे. क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळता तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. या दरम्यान तुम्ही पाहताय श्री वाघमारे साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपण पाहतोय डोंबिवली वरून इथे उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. श्री वाघमारे साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
सुपरहिटच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर भाल संघाने टॉस जिंकल्याने बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते इशिता 11 कोणी ए संघ डॅनी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ. हलक्या हाताने घेत आहे. स्लोअर वन चेंडू होता. सचिनला बॉल जर मिळाला असता तर नक्कीच त्याने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला असता, मात्र बॉल मिळाला नाहीये कारण त्याला माहिती हरेश केनेची विकेट आहे. धावसंख्या दुहेरी अंगामध्ये आयगाव देवी रुद्र 11 चिकनगर संघ 10 वरती पोहोचली. 39 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. आमचे द्रोण कॅमेरामॅन अँडी म्हात्रे यांचे आगमन झाले देवीचा पाड्याचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळायचा होता. वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. श्री वाघमारे साहेबांचं आगमन झाले डोंबिवलीवरनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 5 बॉलमध्ये 10 धावा सचिनने खर्च केलेत. सचिन शॉर्ट अप लेनचा बॉल होता. सचिनचा खराब बॉल होता, त्याला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं सीमारेषेच्या बाहेर चौकार. गावदेवी रुद्र 11 चिकनगर 40+ संघ या मॅच मध्ये आपण पाहतोय. याच मैदानामध्ये सागाव चषक 40+ ची स्पर्धा झाली होती आणि ती स्पर्धा जिंकली होती चिकनगर 40+ संघाने. सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर फायनल मॅच मध्ये उंबरली आणि चिकनगरच फायनल मॅच झाली होती सागाव चषक डे फॉर्मॅट मध्ये. आज सेमीफायनल मध्ये एकमेकांच्या विरोधात, म्हणजे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात जेव्हा जेव्हा खेळतात चांगलं बॅटर रंगतं, त्यामुळे ही मॅच रंगतदार होईल हीच अपेक्षा प्रेक्षक करतायत. त्यामुळे यासाठी काय करावं लागेल तर श्याम भोईरला चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. टार्गेट फारसं मोठं नाही. 18 बॉलमध्ये अजूनही 25 करायचे आहेत. हा फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेले, थोडासा वेट करतायत. पंडित पाटील तिथे 2 धावा मिळाल्यात. आता मात्र संयमाने खेळ करतोय. हरेशला माहिती आहे 2 मॅच मध्ये चांगला खेळ झाला नाहीये. एक वेळ अडचणीतनं संघ अडचणीत होता मानपाडा टीमच्या विरुद्ध, तिथून अरुण भोईरने अडचणीतनं बाहेर काढलं. अमित आणि अरुणची एक चांगली पार्टनरशिप झाली, त्यामुळे आता जिम्मेदारी घेतली आहे कारण इथून वारंवार संधी मिळणार नाही हरेशला माहिती आहे. चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगाने धावतायत. आउटफील्ड फास्ट आहे. खेळाडू कक्षाच्या दिशेने चेंडू जात असताना 2 धावा इथे मिळाल्यात हरेशच्या खात्यामध्ये. सिंगल डबलने हरेश केने स्ट्राईक रोटेट करत असताना 40+ मधनं पहिला संघ आपण पाहिला तर श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40+ संघ ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचलाय आणि बघायचं इथून कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल. त्यासाठी विकेट घ्यावे लागतील. कमबॅक करायचं असेल उंबारली टीमला तर विकेटच घ्यावे लागतील. हाच एक पर्याय उरला आहे त्यांच्याकडे. 18 धावा झालेल्या आहेत. 21 धावा या मॅच मध्ये जुनी करायचे आहेत. हरेसाठी हा चांगला बॉल होता. शॉर्ट कव्हरला फिल्डिंग चांगली आहे. श्रीनिवास तिथे होते, चांगली फिल्डिंग केली. धावसंख्या 19. 15 बॉलचा खेळ शिल्लक जुनी या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 15 चेंडू 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. असं नाहीये मॅच संपली आहे. इथून एखादी विकेट गेली, इथून काही डॉट बॉल आले तर पलटवार होईल उंबरली 40+ संघाचा. 2 बलाढ्य संघ आहेत. पुढचे दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. भाल आणि कोणी. महत्वाची सूचना. हा चेंडू कार्पेटच्या साईडने खेळत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सचिन भोईर वेगाने आलेत. रनआउटची संधी असू शकते. थ्रो फेकी चांगली आहे. योगेश थोडेसे ऑलरेडी पुढेच होते एस्टॅनच्या आणि बघा क्रॅम्प्स आले मला वाटतं. फर्स्ट एड बॉक्स लगेचच घेऊन जायचे. विराज ओके. 2 धावा आम्ही ऍड करतोय. धावसंख्या 21 वरती आपल्याला पाहायला मिळते. भावेश पाटीलचे कौतुक करेल. संपूर्ण 5वी ही रात्र या स्पर्धेची शेवटची रात्र आणि काय स्कोरिंग केली या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. अपडेट त्यांचं खूप चांगलं तुम्हाला पाहायला मिळते. 40+ संघटनेचे ऑफिशियल स्कोरर सुद्धा आहेत ते.
21 धावा दाखल होते आपल्या पाल्यामध्ये. नरेंद्रला थोडासा क्रॅम्प्स येते मला वाटतं. टार्गेट 39 धावांचं या मॅच मध्ये. आणि ड्रोन कॅमेरा आता बघा अँडी म्हात्रे आमचे देवीचा पाडा त्यांच्या माध्यमातून ड्रोन कॅमेराचा वापर या स्पर्धेमध्ये करण्यात आलेला आहे. अँडी कुठे नाही गावदेवी मंदिर अगोदरच, कारण की नेहमीच जेव्हा जेव्हा अँडी आलेत सर्वप्रथम गावदेवी मंदिर आणि शिव मंदिर ते कव्हर करतात, तलाव कव्हर करतात. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय फॅशन प्लस टू व्हीलर बाईक ही पुरस्कृत करण्यात आलेली. ते बालाजी इस्टेट आणि रुद्र एंटरप्राइजेसचे सर्व नगरेश शेठ ठाकूर यांचं आगमन झाले. ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 25 पेक्षा जास्त टू व्हीलर बाईक स्पॉन्सर करण्यात आले. सर्वच बाईक ज्यांनी पुरस्कृत केल्या त्या महागड्या बाईक आहेत, ह्याचाही मी उल्लेख करेल. कारण सिटी 100 ते देत नाही. फॅशन प्रो, शाईन अशा मोठमोठ्या प्राइज असलेले TVS होंडाच्या गाड्या नक्कीच ते पुरस्कृत करतात. आणि आपण पाहतोय भावेश शेठ सिंगानी या बालाजी इस्टेटचे सर्व त्यांचे आगमन झाले. त्यानंतर रमेशभाई लखमानी डोंबिवलीवर इथे उपस्थित झाले. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं भावेश शेठ सिंगानी या बालाजी इस्टेटचे सर्व आपण होते त्यांचे आगमन झालेले आहे. रमेशभाई लखमानी यांचे आगमन झाले. डोंबिवलीवर इथे उपस्थित राहिले त्यांचे हार्दिक स्वागत. आणि क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे. हा चेंडू लॉंगाच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. रवी भोईर तिथे आहेत. एक सिंगल मिळाली आहे. नरेंद्रच्या खात्यामध्ये दुसरीचा प्रयत्न हरेश करतायत, मिळणार नाहीये. एकच धाव मिळेल. धावसंख्या 22. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल असं. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 रन्स मॅच मध्ये करायचे आहेत. आणि कॅल्क्युलेशन पाहिजे क्रिकेटमध्ये आणि ते करत असताना हरेश आणि नरेंद्र पाटीलचं मी कौतुक करेल. सिंगल डबलने ते स्ट्राईक रोटेट करतायत. हरकत नाहीये. मोठे फटके येत नाही आणि मोठ्या फटक्यांची फारशी गरजही नाहीये, हे माहिती आहे. कारण टार्गेट बऱ्याच वेळा ज्यावेळी मोठं असतं त्यावेळेस वेद भोईर बघा थोडंसं बॅट घेऊन ते सराव करतायत. सोमनाथ भोईर यांचे सुपुत्र बघा हलक्या हाताने खेळत आहेत. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. तिथे बिल्डिंग थोडीशी खराब झाली. नरेंद्रचा प्रयत्न होता दुसऱ्या धावेचा, मात्र 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघू शकाल 13 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायच्या. 12 चेंडू 16ची मॅच अजूनही आपण पाहिलं तर बॅलन्स आहे. मात्र उंबारणी संघ सहसा मॅच सोडणार नाहीये. शेवटच्या बॉलपर्यंत हा संघ मॅच घेऊन जाईल. कारण योगेशचं एक षटक आहे, महाराजचं एक षटक आहे. तर मॅच रंगतदार होईल. आणि हे बघू शकाल तुम्ही उंबारली गाव आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. अँडी म्हात्रेचं कौतुक करेल. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहतोय हे क्षणचित्र टिपत असताना हा रस्ता तुम्ही पाहतायत. आणि आमच्या बघा आमच्या टीव्ही स्क्रीनवरती बरोबर आमचे स्कोरर भावेश पाटील यांचं घर पाहायला मिळतंय. काय टेलिकास्ट आहे बरोबर समोर भावेश पाटील यांचं घर तुम्ही पाहतायत. सुखदेव पाटील यांना तुम्ही पाहतात. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजकांनी खऱ्या अर्थाने ज्यांची संकल्पना सुखदेवदादा पाटील आणि लालचंद श्रीपत पाटील यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम आणि सातत्याने उंबारली रेग्युलर उंबारली फुटी बसला ज्यांचा सपोर्ट असं. लालचंददादा पाटील स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत, चांगले गोलंदाज सुद्धा आहेत. 40+ उंबारली संघाचे मात्र दादा थोडंसं वेळ अभावी क्रिकेटपासून थोडेसे दूर असतात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 रन्स करायचे आहेत. आणि हे उंबारली गाव आपल्या टीव्ही स्क्रीनवरती काय टेलिकास्ट आहे. सचिन भोईर यांचा बंगला तुम्हाला पाहायला मिळतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आणि यासाठी आम्ही अँडीचं नेहमी कौतुक करत असतो. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्षणचित्र टिपत असताना आमचे अँडी म्हात्रे देवीचा पाडा काल ते इनॅक्शन मध्ये सुद्धा होते. आणि काय त्यांनी झेल पकडला होता. जितूच्या पायाला बॉल लागल्यानंतर. आणि हे बघा सचिन शांभोईर यांचं घर आपल्या आता टीव्ही स्क्रीनवरती आहे. वळूया आपण आता मॅचच्या दिशेने. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 रन्स करायचे आहेत. गोलंदाजी करण्यासाठी योगेश पाटील आलेत. योगेशने इथून 4-5 धावा खर्च केल्या तर या मॅच मध्ये पुन्हा मजा येईल. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळतायत. रवी भोईर सचिन भोईर यांच्याकडे बॉल ज्यावेळी जातो त्यावेळी नक्कीच डबलचा प्रयत्न फलंदाजी बऱ्याच वेळा करत नाही. हरेशलाही माहिती आहे. थ्रो फेक ॲक्युरेट आहे. धावा झाल्या 24 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावा करायच्या आहेत. 15 या मॅच मध्ये फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन रुद्र 11 चिकनगर 40+ संघाला. चेंडू आणि 15 धावांची गरज.
फुलटॉस बॉल होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. थ्रो फेकी बघा, सीताराम पाटील उर्फ महाराज, मी मगाशीच उल्लेख केला. उंबारली फोर्टी प्लस संघ आहे, गावदेवी ईश्वरी लिहून उंबारली, त्यामुळे सहजा ते मॅच सोडणार नाहीयेत. आणि बघा रघुनाथ पाटील क्रीडांगण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. काय टेलिकास्ट आहे. ओमसा MTC स्पोर्ट, आमच्या एनडी म्हात्रे. 25 धावा झालेल्या आहेत, 14 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. योगेश पाटील सुद्धा लढाई खेळाडू आहे, सहजा तो मॅच सोडणार नाहीये. त्यालाही माहिती एखादी विकेट हरेशची इथे आली तर मॅच फसू शकते. पुढचा बॉल योगेश, हरेशसाठी हा चांगला बॉल होता, मात्र तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. रवी भोईर डीप मध्ये रनआउटची संधी आहे. आणि बघायचं आता काय घडलं मैदानामध्ये. हरेश केने सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही, आता याचं उत्तर टीव्ही अंपायर देतील. चेक केलं जाईल. रतन मानेरकर सर, 2 धावा पूर्ण झालेत की नाही हे चेक केलं जाईल. काही मान्यवर येतात, त्यांचे हार्दिक स्वागत. आज शेवटची रात्र आहे, त्यामुळे सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आणि सरचे स्वागत. चेक केलं जाईल. 10 बॉलमध्ये 14 करायचे, 1 रनचं पूर्ण झाले, मात्र रवी भोईरची ॲक्युरेट फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. आणि बघायचं आता क्लोज डिसिजन झाला, त्यामुळे चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आमच्यापर्यंत डिसिजन येईल आणि तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ओमसा MTC स्पोर्टच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्यांचे हार्दिक स्वागत. पुढची सुपर 8ची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इशिता 11 खोनी A संघ, डॅनी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ, आणि दुसऱ्या बाजूला भाल संघ. भाल संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. समीर जे कॅप्टनचं काम पाहतायत. भाल संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक मध्ये सुद्धा चांगला खेळ राहिला होता. आणि ज्यावेळी वसार येथे स्पर्धा आली होती, तिथे आम्ही सीझनची ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी वाकलन विरुद्ध भाल अशी मॅच झाली होती. वाकलन संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे भाल संघ असा संघ आहे जो कधी पलटवार करतो ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्यामुळे पुढची मॅच रंगतदार होईल. समीरने सांगितलं कोणीही संघ चांगला आहे, मात्र क्रिकेटमध्ये जो चांगला खेळतो तो नेहमी जिंकतो. क्रिकेटमध्ये मोठं कोणी नाही. आणि बघायचं आता टीव्ही अंपायर काय डिसिजन देत आहेत. नॉट आउट, 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत, त्यामुळे 2 धावा ऍड होतील फलंदाजाच्या खात्यामध्ये. भावेश शेठ शिंगाणे यांचे मित्र आपण पाहतोय विनोद भाई पटेल, खास भुज गुजरात मध्ये वर्ण इथे उपस्थित झाले, त्यांचेही हार्दिक स्वागत. आमचे नरेश शेठ ठाकूर आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून फक्त 3 दिवस अगोदर त्यांनी सांगितलं या स्पर्धेमध्ये मालिका विसरली 2 व्हीलर बाईक, आणि लगेचच नरेश ठाकूर यांचा होकार आला. आणि प्रत्येक नाईट स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून फॅशन प्लस ही बाईक, आणि आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती सुखदेव पाटील यांचं घर आपल्याला पाहायला मिळतोय. काय टेलिकास्ट आहे. ओमसा MTC स्पोर्ट, प्रचंड झाडं तुम्हाला पाहायला मिळते, ओपन जागा, आणि खूप अशी कमी घर आहेत तिथे इतकी ओपन जागा तुम्हाला पाहायला मिळते. सुखदेवदादा पाटील यांचं होम तुम्हाला पाहायला मिळतोय. वळूया मॅचच्या दिशेने. मॅच आपण पाहिलं तर फ्रंट टॉप आहे, 12 धावा अजूनही करायच्या, 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टॉस बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे, तिथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे. पुन्हा रनआउटची संधी आहे. थ्रो फेकी चांगली, मात्र 2 धावा पूर्ण होतील. धावा झाल्या आहेत 39. थ्रो फेकी ॲक्युरेट तुम्हाला पाहायला मिळते 40 प्लस मध्ये सुद्धा. 29 धावा झाल्यात. 39चं टार्गेट आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 10 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. आज या स्पर्धेची शेवटची रात्र. यानंतर सुपर 8ची मॅच, कोणी A विरुद्ध भाल, त्यानंतर सापाळ विरुद्ध नारण. अजून एक सुपर 8ची मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर सेमी फायनल वसार विरुद्ध दिवा, 40 प्लसची फायनल, रेग्युलरची फायनल. इथे फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. पंडित चांगलं फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. रनआउटची संधी, मात्र थ्रो फेकी ॲक्युरेट नाही असंच म्हणावं लागेल. 2 धावा इथे मिळालेत. भावेश आम्हाला सांगते 31. 31 धावांची भागीदारी, 8 धावांची अजूनही गरज आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि संयम तुम्हाला हरेशकडे पाहायला मिळतो. हरेश बऱ्याच वेळा आक्रमक बॅटिंग करतो, मात्र त्याने संयम दाखवलं या मॅच मध्ये, कारण की सेमी फायनलची मॅच आहे. हाय फुल टॉस बॉल होता. पुन्हा डीप मधनं क्षेत्ररक्षक कव्हरवरनं आलेत पंडित तिथे, मात्र फिल्डिंग खराब आहे. पहिल्या सेमी फायनल मध्ये नावाली संघ पराभूत का झालं त्याचं कारण करण काळेने दिलं की फिल्डिंग त्यांची खराब होती.
6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. येणारे 6 चेंडू 6 धावांची गरज. थोडस जलपान करत असताना हरेश किरीला तुम्ही पाहताय, जरी 40+ चे खेळाडू असेल, फिटनेस चांगला असेल, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्या शरीरात पाणी असणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही खास करून डे स्पर्धा खेळता, नाईट स्पर्धा खेळता. दत्ता म्हात्रे यांचं आगमन झालंय मानपाडा, त्यांचं हार्दिक स्वागत. रणजित ठाणगे येत आहेत, 2 चांगले क्रिकेटर मानपाडा 40+ संघाचे, त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. 6 बॉलमध्ये 6 करायचे आहेत. पहिली सेमीफायनल संघ 40+ ने जिंकले. तो संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये 40+ फॉर्मॅट मधनं 40+ चे 16 संघ, ग्रामीण रेग्युलरचे 32 संघ असं फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळतोय. ग्रामीणसाठी बालाजी स्टेट आणि हृदय एंटरप्राइजेसचे सर्व आपण पाहतोय. नरेश शेठ ठाकूर सोनारपाडा यांच्याकडनं फॅशन प्लस ही बाईक तुम्हाला पाहायला मिळते. आणि बघा आज कोणता खेळाडू या बाईकवर बसून रेग्युलर मधनं घरी जाईल. 40+ साठी बायसिकल तुम्हाला पाहायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये अध्यक्ष चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अर्जुनभाई पाटील यांची त्या स्पर्धेत सुद्धा मालिकावीसाठी 2 व्हीलर बाईक बालाजी स्टेट आणि हृदय एंटरप्राइजेसचे सर्व नरेश शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून तिथेही बाईक पुरस्कृत करण्यात आली. आणि जवळजवळ मला वाटतं आय थिंक ती बाईक क्रमांक 26 असेल त्यांच्या माध्यमातून. बऱ्याचशा बाईक त्यांनी पुरस्कृत केल्या आहेत. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांनी बाईक पुरस्कृत केली होती. आताच विश्वनाथ शेठ मस्कर यांची स्पर्धा तुम्ही पाहिली, तिथेही बाईक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली. याही स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मागच्याही वर्षी अध्यक्ष चषक मध्ये त्यांनी 2 व्हीलर बाईक पुरस्कृत केली होती. याही वर्षी त्यांच्या माध्यमातून महागडी गाडी मालिकावीरसाठी पुरस्कृत करण्यात आले. त्यामुळे नरेश दादा ठाकूर यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी सीताराम पाटील उर्फ महाराज येतात आणि 6 बॉलमध्ये त्यांना 7चं संरक्षण करायचंय. महाराजने हा सामना जिंकून दिला तर वेद सोमनाथ भोईर यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिलाच बॉल हवेत आहे. मच्छिंद्र पाटील आता झेल सुटलाय की मॅच सुटली बघायचं. रनआउटची संधी, थ्रो फेकी खराब. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच. मच्छिंद्र पाटील कडनं चूक झालीये. या चुका तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जातील. नरेंद्रची विकेट गेली असती, नवीन बॅटर मैदानात आला असता, हरेश 9 सेकंडला राहिले असते. कारण या स्पर्धेत असं चित्र घडलेलं आहे. ज्यावेळी किरण म्हात्रे 9 सेकंडला राहिले, शेवटपर्यंत वाकलन संघाचे किरण 9 सेकंडला राहिले आणि एका बाजूने संघ ऑल आउट झाला होता. पुढचा बॉल पुन्हा हलक्या हाताने खेळत आहे. सॉफ्टवेअरचा वापर केलाय. पुश करो खुश रहो. एक सिंगल मिळाले. 6 बॉल 6 करत असताना पहिल्या 3 धावा आलेल्या पहिल्याच 2 बॉलवर. त्यानंतर 4 बॉलमध्ये 3 करायचे आणि स्ट्राईक हरेश केनेकडे. ही जमेची बाजू आहे. आता आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर, कारण की हरेश केने, सचिन भोईर 40+ मध्ये नेहमी चर्चेत असतात. मागच्या मॅच मध्ये दिलीप पाटील आणि सुभाष पाटील ही जोडी चर्चेत असते एकमेकांच्या विरोधात खेळत असताना. हे दिग्गज खेळाडू आहेत. ऑन साइडला टर्न केलाय, मॅच केली फिनिश आणि आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या 40+ च्या माध्यमातून मेगा फायनल मध्ये.